चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा महिलांनो, दादांनो, आपल्याला काही चुका करायच्या नाही, काही काम, काही गोष्टी चुकून सुद्धा आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही आहे. या जर चुका आपल्या हातून झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपण कधी कधी म्हणतो बघा की माझ्याच बाबतीत असं का घडतं, मी सगळं व्यवस्थित करते पण तरी पण माझ्या बाबतीत असं वाईट गोष्टी का घडतात, दुःख येतात, अडचणी, संकट माझ्या वाटेला का येतात. तर कधी कधी आपण महत्त्वाच्या शुभ दिवशी काही चुका करून टाकतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा 1 एप्रिल बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 2 एप्रिल गुरुवारी सकाळी 7:42 होणार आहे. आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवसुद्धा आपण साजरी करत असतो. तर त्यामुळे 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव आपण साजरी करणार आहोत आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपल्याला 1 एप्रिलला बुधवारी संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतं, नाहीतर त्याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात. तर या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे, कुठले उपाय करायचे, कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या, हे नक्की ऐका. बरेचसे लोक या दिवशी दिवसभर उपवास पाळतात. जे हनुमानांचे भक्त आहेत ना, तर ते या दिवशी अगदी कडक उपवास करत असतात आणि चंद्र पाहिल्यानंतरच ते उपवास सोडतात. याशिवाय या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे बरेचसे लोक आपल्याला सुद्धा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे, हनुमानांना काही महत्त्वाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी लवकरच आणेल. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे, त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते. तर त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्ती असेल मूर्तीवर, टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर महिलांनो आवर्जून एक तर श्रीसुक्त म्हणत किंवा नवार्ण मंत्र किंवा माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केलं तर त्यासारखी मोठी सेवा नाही. तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करत जा. आपल्याला सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता. आता पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले गेले पाहिजे, तर बघा, मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की चंद्राला आपल्याला दुधामध्ये थोडीशी साखर टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजे चंद्र दिसला की चंद्राकडे बघून आपल्याला दूध आणि साखर जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि मनापासून चंद्रदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शंखाने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीला शंख हा अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता. यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे. कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता. शक्यतो जी भाताची, तांदळाची खीर आहे तर ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते, आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे आपल्याला आणि भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे दररोज तर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचाच आहे. पण तुम्ही नाही लावत, विसरतात किंवा तुम्हाला सवय नाही आहे तर ही सवय करून घ्या आणि नाही जमत तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचाच आहे. यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये बघा, साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे. यामुळे आपल्या आयुष्यातले खूप मोठे मोठे संकट जे आहेत ते निघून जातात. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भलेही तुम्ही एका साईडला सेवा नाही करत आहे, काही उपाय तपाय काही करत नाही आहे, पौर्णिमेचा सत्यनारायण करत नाही आहे, पण मग काही चुका करू नका. बघा, पौर्णिमेच्या दिवशी कोणाचंही वाईट चिंतू नका, कोणाशी भांडू नका, कोणाला काहीतरी अपमानग्रस्त असे शब्द वापरून त्यांचा अपमान करू नका, घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका, त्यांना काहीतरी तुम्ही शिवीगाळ वगैरे घाणेरडे शब्द वापरू नका आणि घरातल्या स्त्रीचा तर अपमान अजिबात करू नका. बऱ्याचशा घरांमध्ये सवय असते पुरुषांना वगैरे की ते घरातल्या स्त्रीला अगदी घाणेरड्या, अगदी खालच्या पातळीचं वगैरे ते बोलत असतात. हे तर अतिशय चुकीचं आहे. तुम्ही कितीही आज मोठे असाल तरी याचे वाईट परिणाम भोगावेच लागतील, कारण घरातली स्त्री ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते. तर त्यामुळे घरामध्ये या दिवशी काहीतरी वादावाद, कटकटी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नाही तर भविष्यामध्ये याचे मोठं नुकसान भरपाई आपल्याला 100% करावीच लागेल. काहीतरी वाईट दिवस, अगदी बघा, दिवस फिरायला कधीही वेळ लागत नाही. तर त्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची शिक्षा याच जन्मामध्ये भोगावी लागते, एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवा. यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे. त्यामुळे चुकून सुद्धा
तामसिक अन्न, त्यानंतर मद्यपान वगैरे अशा गोष्टींचं सेवन करायचं नाही, कारण या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मांसाहार वगैरे करणं या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे, नाहीतर खरंच याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. मारुती रायासुद्धा जे आहे ते सुद्धा नाराज होतात, माता लक्ष्मी नाराज होते आणि मग याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचं नाही आहे. घरामध्ये लहान मुलं, वयस्कर लोक यांचं आपण समजू शकतो, पण आपल्यासारखे व्यवस्थित असणारे, ठणठणीत असणाऱ्या लोकांनी दुपारी वगैरे झोपू नये. सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे, त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी दान करायला विसरू नका. यथाशक्तीने जमेल ते दान करा. कोणाला ग्लासभर पाणी द्या, हे सुद्धा पाणीदानसुद्धा सगळ्यात मोठं दान आहे. अन्नदान करा, काहीतरी 5 रुपये द्या, 10 रुपये द्या. मी नेहमी सांगत असते, पौर्णिमेच्या दिवशी तर दान करायलाच पाहिजे. यामुळे पितरांचा सुद्धा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तामसिक अन्न वगैरे, मद्यपान, मांसाहार वगैरे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या जीवनामधल्या नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी, घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असेल तो घालवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्न त्या दिवशी शिजवायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे. घरामध्ये धूप दीप तुम्हाला लावायचं आहे. या गोष्टींमुळे बघा, माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. रांगोळी काढा, मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढा. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर खरंच आपल्या घरामध्ये स्वतः आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं. आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीची पानं तोडू नका, कारण मी जसं सांगितलं, भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि तुळशी हे माता लक्ष्मीचं रूप आहे. तर त्यामुळे तुळशीची पानं अजिबात तुम्हाला तोडायची नाही आहे. आणि दररोज सुद्धा संध्याकाळी कधीही तुळशीची पानं तोडू नये. यामुळे माता लक्ष्मी खरंच खूप नाराज होते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये. यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे मग आर्थिक नुकसान जे आहे, आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात. आणि असं पण रात्री दही खाल्ल्यामुळे आरोग्यासंबंधित सुद्धा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला जाणवायला लागतात, त्या निर्माण होतात. तर त्यामुळे दही हे संध्याकाळी शक्यतो खाऊच नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तर अजिबात खायचं नाही. तर बघा, अशा या काही गोष्टी आहे. आपल्याला पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो, माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात ही चैत्र पौर्णिमा आहे. तर त्यामुळे या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे. तर त्यामुळे अगदी आपल्याला दिवस ना, अगदी आपल्याला छान सात्विक अन्न खाऊन, मन शांत ठेवून, कोणाशी भांडण कटकटी न करता, अगदी तुम्ही जर नकारात्मक विचार न आणता ते दूरच ठेवा. मनामध्ये आणूच नका नकारात्मक विचार, की जेणेकरून मग आपल्याला त्या दिवसाचा संपूर्ण फायदा होईल. तर बघा, असा हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरी करायचा आहे. या दिवशी काही चुका टाळायच्या आहे, काही गोष्टी करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.